नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच क्रीडा विश्वातली एक महत्त्वाची बातमी आहे. भारताने झिम्बाब्वेवर 72 धावांनी दणदणीत विजय मिळवलेला आहे. भारताच्या उपांत्य फेरीमध्ये जाण्याच्या आशा कायम आहेत. गट अ मध्ये भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे. अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मानं तुफान फटकेबाजी केली आहे. झिम्बाब्वेकडून ब्रायन बेनेटने 97 धावा केल्या. प्रतिनिधी आयुष शेट्टे आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून तपशील घेऊयात. आयुष, काय एकंदरीत या सगळ्या सामन्यासंदर्भातलं वर्णन करता येईल? भारताने झिम्बाब्वेवर एक सहज विजय नोंदवला असं आपल्याला म्हणता येईल. T20 वर्ल्ड कपच्या पहिली भारताचं जे टेम्पलेट होतं की प्रथम फलंदाजी करून एक मोठी धावसंख्या उभा राहायची आणि समोरच्या संघाला बॅकफुटवर टाकायचं, त्या टेम्पलेटनुसार भारत या T20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच खेळला असं आपण म्हणू शकतो. भारतातर्फे फलंदाजी करताना अभिषेक शर्माने 55 धावांची खेळी केली, तर हार्दिक पांड्याने आणि तिलक वर्माने त्याला योग्य अशी साथ दिली. त्यामुळे भारत एक मोठं टोटल 256चं एक मोठं टोटल उभारू शकलं. गोलंदाजी करताना भारतातर्फे अर्शदीप सिंगने 3 विकेट्स घेतले, तर वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी एक एक विकेट घेतली. त्यामुळे झिम्बाब्वेचं कंबरडं मोडून गेलं असं आपण म्हणू शकतो. झिम्बाब्वेकडून ब्रायन बेनेटने 97 रन्स म्हणजे 97 धावांची खेळी केली. भारताचा सुपर 8 मधला शेवटचा सामना वेस्ट इंडिज बरोबर आहे. जर भारताने तो सामना जिंकला तर भारत उपांत्य फेरीत जाण्यास पात्र होईल. त्यामुळे रविवारच्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. निश्चित. आयुष, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी.